मित्रांनो, आपण इथे फोटोशॉप शिकणार आहेत. फोटोशॉपमध्ये वर जे दिसते तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मेनूज, इकडे साईडला टूल्स आणि हे ऑप्शन्स, साईडला इकडे लेयर्स आणि इथे फोटो कसे घ्यायचे हे आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर सध्या याला मी क्लोज करतो आणि पहिल्यापासून सुरुवात करू आपण फोटोशॉप कसं ओपन करतात. तर स्टार्ट बटनवरती क्लिक करायचं आणि फोटोशॉप किंवा इथे सर्च करायचं आहे फोटोशॉप. तुम्ही जर फोटोशॉप इन्स्टॉल केलेलं असेल तर तुम्हाला इथे फोटोशॉप दिसेल. ओके, एंटर बटन प्रेस करायचं. आपण अशा पद्धतीने पण फोटोशॉप ओपन करू शकतो. तर आपल्यासमोर फोटोशॉप ओपन झालेला आहे. आता फोटोशॉप ओपन झाल्यानंतर वरती बघा, इथे सर्वात वरती इथे मेनू दिसतात. ओके, इथे मेनू दिलेले इथं आणि साईडला इकडे टूल आहे. इथं जो टूल आपल्याला यूज करायचा त्या टूलवरती आपण क्लिक केल्यानंतर त्याचबरोबर वरचे जे इथे ऑप्शन असतात हे चेंज होतात. जसं की मी इथे मूव टूलवरती क्लिक केलं तर बघा वर हे मूव टूलचं जे ऑप्शन आहे वरतं हे ऑप्शन बारमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स चेंज झालेले आहेत. ज्या टूलवरती क्लिक केलं त्यासारखे इकडे वेगवेगळे वरती त्या रिलेटेड ऑप्शन्स चेंज होतात. ओके, जर मी इथे क्लिक केलं तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत. इथे क्लिक केलं तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन आहेत. इथे क्लिक केलं तर हे टूल बार आहेत. ओके, हे टूल्स आहेत आणि टूल याला जर टूल बार म्हणलं तरी चालेल. हे टूल बार आहे. मेनूज दिसतात वरती, मेनूज आहेत. साईडला इकडे लेअर दिलेले महत्त्वाचं आहे मित्रांनो. हे लेअर कसं यूज करायचं, लेअरमध्ये लेअर कसे ॲड करायचे, डिलीट कसे करायचं हे पूर्ण आपण पुढे शिकणार आहोत. इथे फोटो घेण्यासाठी आपण 2-3 प्रकारे आपण मेथड यूज करतो. आपल्याला जर पहिले जर मेथड म्हणलं जसं की फोटो आपल्याला घेण्यासाठी फाईल ओपन करायची आणि फाईल ओपन करण्यासाठी आपण 2-3 प्रकारे आपण घेऊ शकतो. जसं की इथे आपण 2 क्लिक करू शकतो. 2 वेळेस क्लिक केलं, डबल क्लिक केलं तर फोटो ओपन करू शकतो. किंवा इथे दिलेले फाईल वरती क्लिक करायचं. या मेनूवरती आल्यानंतर इथे ओपन, इथे जरी क्लिक केलं तरी फाईल आपण ओपन करू शकतो फोटो घेण्यासाठी. आणि तिसरी म्हणजे Ctrl+O बटन प्रेस करायचं. कीबोर्डवरील Ctrl+O केलं तर आपण अशा पद्धतीने फोटो घेऊ शकतो. आता त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज आहेत किंवा तुम्हाला इथे ज्या प्रकारचे ज्या फोल्डरमध्ये तुमचे फोटोज असतील त्या फोल्डरमधून तुम्ही घेऊ शकता. तर सध्या मी इथे फोटो, आता जसं की मित्रांनो इथे बघा हा फोटो सिलेक्ट केलेली मी, त्यानंतर ओपन करायचं. तर इथे बघा फोटो ओपन झालेले आहे. ओके, किंवा आपल्याला 2-3 फोटो एकदा सिलेक्ट करायचे असतील तर 2-3 पण फोटो आपण सिलेक्ट करू शकतो. तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं, फोटो कसे ओपन करायचे. तर फोटो ओपन करण्यासाठी मी इथे डबल क्लिक करतो. त्यानंतर फाईल ओपन होणार. त्यानंतर इथे जर आपल्याला एकदाच 2-3 फोटोला एक सोबत एडिटिंग करायची असेल तर कंट्रोल बटन प्रेस करायचं आणि त्या फोटोला सिलेक्ट करायचं. त्यानंतर ओपनवरती क्लिक करायचं. ओपन केल्यानंतर बघा सर्व फोटो जे सिलेक्ट करते ते ओपन झालेले आहेत. आता हे फोटो आपल्याला बघणार, तर हे बघा Ctrl+Tab बटन द्यायचं. ओके, Ctrl+Tab दिलं तर ते आपण एक एक फोटो बघू शकतो. साईडला बघा ही लेअर दिसते. जो फोटो आपण सिलेक्ट केलेला आहे ती लेअर इथे दिसते आणि त्या लेअरमध्ये जे बॅकग्राऊंड जो फोटो सिलेक्टेड आहे ते आपल्याला दिसते. Ctrl+Tab दिलं तर बघा ते फोटोज आपल्याला इथे दिसतात आणि ती लेअर दिसते. प्रत्येक लेअरचे ते त्या फोटोची लेअर इथे दिसते आणि एडिटिंग करताना ती लेअर खूप महत्त्वाची असते. या लेअरला आपण अशी कमी जास्त साईज करू शकतो, लेअरला डिलीट करू शकतो, लेअर घेऊ शकतो, कसे घेऊ शकतो ते आपण पुढे कशी घेतात ते आपण पुढे बघणार आहोत. तर सध्या आपल्याला काय करायचं, या फोटोला इकडे घ्यायचं असेल तर इथे जे टायटल बार दिलेली आहे टायटल बारवरती क्लिक करायचं आणि साईडला ड्रॅग करायचं. ओके, या फोटोला आपण साईज कमी जास्त करता येते. इथे जर क्लिक केलं विड्थ आणि हाईट असं दोन्ही पण सोबत करता येते. ओके, साईडला केलं तरी अशी हाईट होणार, विड्थ कमी होणार आणि इकडे जर अशी केलं तर ही विड्थ जास्ती होणार. ओके, आता या फोटोला काय करायचं, आपल्याला कुठे पण असं मूव्ह करू शकतो. आपल्याला जिथे फोटो ठेवायचं तेव्हा फोटोला आपण तिथे मूव्ह करू शकतो. आता या फोटोला आपल्याला मिनिमाइज करायचं, साईज लहान करायची, दुसऱ्या फोटोला एडिट करायचं असेल तर तोपर्यंत आपण याला इथे क्लिक करू शकतो. म्हणजे तो फोटो इथे येणार आणि बाकीचे फोटो आपण एडिट करू शकतो. सध्या मी या दोन्ही फोटोला थोडंसं मिनिमाइज केलेलं आहे. हा फोटो सिलेक्टेड आहे म्हणून तुम्हाला इथे सिलेक्ट दिसते आणि ती लेअर दिसते. ओके, लेअर आहे. आता कधी कधी काय होतं, ही लेअर इथनं क्लोज होते म्हणजे हाईड होते इथनं. तर इथे यायचं विंडोवरती आणि इथे दिलेले लेअर याच्यावरती जर क्लिक केलं तर ती लेअर इथनं हाईड झालेली आहे. परत घेण्यासाठी इथे जायचं विंडोवरती किंवा F7 बटन प्रेस करायचं आहे. इथे जायचं आणि लेअरवरती. तर बघा हे लेअर आपण इथनं घेतलेले, F7 बटन प्रेस केलं. कीबोर्डवरती जी टॉप सर्वात वरती जी रो दिलेली आहे F7 तिथे जर क्लिक केलं तर ते आपण इथनं असं घेऊ शकतो. त्यानंतर इथे टूल्स दिलेले, हे टूल्स कधी कधी काय होतात, हाईड होतात. मग ते जर तुम्हाला हाईड करायचं असेल किंवा जर हाईड झाले असतील तर ते इथे बघा टूल्स याच्यावरती क्लिक केलं तर ते इथनं हाईड होतात. परत घेण्यासाठी तिथे जायचं आणि त्याला टूलवरती क्लिक करायचं म्हणजे आपण परत ते टूल्स घेऊ शकतो. आणि टूल्स हे खूप महत्त्वाचे असतात. टूलच आपण एडिटिंग करू शकतो टूलनीच. त्यानंतर जसं टूल आपण क्लिक करतो ज्या टूलवरती ते इथे वरती ऑप्शन्स चेंज होतात. जसं की मी इथे क्लिक केलं तर बघा वरती ऑप्शन पण चेंज होत आहेत. विंडोवरती क्लिक करायचं, कधी कधी काय होतं हे ऑप्शन पण इथनं हाईड झालेले असते.
क्लोज झालेले असते. ओके, आता परत त्याच्यावरती क्लिक करायचं आणि परत ऑप्शनवरती क्लिक करायचं, म्हणजे ते ऑप्शन्स इथनं आपण त्याला सिलेक्ट करू शकतो. ओके, आता आपल्याला काय करायचं, या फोटोला थोडंसं झूम करायचं. तर आपण झूम करण्यासाठी काय करू, आपण कंट्रोल बटन प्लस प्लस करायचं, कंट्रोल प्लस प्लस आणि कंट्रोल मायनस मायनसने आपण, किंवा जर याची साईज खूपच मोठी झाली असेल आणि तुम्हाला जर जी बाय डिफॉल्ट साईज पाहिजे असेल तर कंट्रोल प्लस 0 बटन प्रेस करायचं. किंवा झूम इन आणि झूम आउट करण्याची दुसरी पद्धत म्हटलं तर, आणि झूम आउट म्हटलं तर कंट्रोल अल्ट आणि स्पेस आणि क्लिक करायचं. ओके, अशी पण पद्धत यूज करू शकता, किंवा कंट्रोल प्लस प्लस केलं तरी झूम इन झूम आउट करतात. आपल्याला जे ही दिसतं नाही इथे टूल्स, हे टूल्स आहेत आणि या टूलमध्ये आपल्याला या टूल विषयी शिकायचं. याला म्हणतात मर्क्यू टूल. आणि या मर्क्यू टूलवरती जर आपण क्लिक केलं तर सध्या सिलेक्टेड आहे एक टूल ज्याला म्हणतात रेक्टँग्युलर टूल. ओके, हे दिसतं ना, हे रेक्टँग्युलर टूल आहे. पण याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आहेत. राईट क्लिक केलं तर बघा इथे रेक्टँग्युलर मर्क्यू टूल आहे, इलिप्टिकल मर्क्यू टूल, सिंगल रो मर्क्यू टूल आणि सिंगल कॉलम मर्क्यू टूल. हे कसे यूज करायचे या व्हिडिओमधून आपण आज शिकणार आहोत. तर आज आपल्याला काय शिकायचं आहे, मर्क्यू टूल कसे यूज करायचे त्याविषयी आपण इथे शिकणार आहेत. आणि मर्क्यू टूलमध्येच बरोबर हे ऑप्शन्स पण मर्क्यू टूलचे आपण इथे वरती कसे यूज करतात ते आपण इथे शिकणार आहोत. तर सर्वात पहिला काय करायचं, हे जे कॉफी दिसते, ओके, ही जे कॉफी दिसते या कॉफीमध्ये आपल्याला चहा टाकायचा आहे. ओके, जे आपण मिल्क टी म्हणतो आपण. ओके, मिल्क टी, इथे ब्लॅक टी यानी की डिकाशन असेल, किंवा इथे कॉफी दिसते. ओके, ही कॉफी, या कॉफीमध्ये आपल्याला दुसरं पद्धतीचे आपल्याला चाय घ्यायचा असेल, मिल्क टी, दुधाच्या चहा आपल्याला इथे घ्यायचा असेल तर कसं करायचं बघा मित्रांनो. आपल्याला काय करायचं, जो दुसरा फोटो घेतला होता, हां ठीक आहे, पहिले हा तर व्हा, किंवा आपल्याला हा घेऊ. याला थोडंसं मी बंद करतो. मित्रांनो, आपल्यासमोर 2 फोटो आहेत. आता आपण हा फोटो सिलेक्ट केलेले आहे. आता या फोटोला आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. सर्वात पहिले आपल्याला या फोटोला या मोबाईलवरती इथे आपल्याला डिस्प्लेवरती दिसते ना, डिस्प्ले, हा फोटो इथे घ्यायचा आहे. तर कसं घ्यायचं मित्रांनो, सर्वात पहिले काय करायचं, या टूलला आपण शिकणार. वरचं जे टूल दिसतं हे पण आपण कसे यूज करतात, आणि साईडला जे लेअर दिलेले हे पण लेअर कसे यूज करतात ते पण आपण डिटेलमध्ये शिकणार आहेत. आणि वरती जे दिसतात ना हे ऑप्शन्स कसे यूज करायचे ते पण आपण इथे शिकणार आहोत. आणि याला थोडं साईडला इकडे घेण्यासाठी स्पेस द्यायचं. स्पेस दिल्यानंतर बघा इथे एक हँड टूल येते, स्पेस द्यायचं, हँड टूल आलेले साईडला असं ड्रॅग करायचं क्लिक करून. ओके, आता याला सिलेक्ट करायचं, इथे क्लिक करून याला बरोबर तेवढीच एरिया सिलेक्ट करून घ्यायचा. आपल्याला जेवढा फोटो आपल्याला सिलेक्ट करायचा, तर मी एवढी एरिया सिलेक्ट केलेली आहे. आता याला सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, इथे ऑलरेडी हे सिलेक्ट आहे, हो ना, मग हे सिलेक्टेड आहे ना, मग याला क्लिक करायचं आणि इथे ड्रॅग करायचं. ओके, आता इथे ड्रॅग केल्यानंतर ते दिसत नाही, मग काय करायचं, राईट क्लिक करायचं आणि इथे यायचं ट्रान्सफॉर्म सिलेक्शन. ट्रान्सफॉर्म सिलेक्शन केल्यानंतर याला मी थोडंसं झूम आउट करतो. तर बघा हे इथे आलेले, शिफ्ट बटन प्रेस करायचं आणि बरोबर याची साईज कमी करायची. ओके, आता साईज कमी केल्यानंतर इथे घेऊन यायचं त्याला, आणि याची साईज मी झूम इन करतो. आणि त्यानंतर हे जे दिलेले आहेत याला व्यवस्थित इथनं असं खाली साईज ड्रॅग करायची. ओके, आता एवढा फोटो मी सिलेक्टेड केलेले. आता सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, याला मूव्ह करायचं. आता जे सर्वात वरती दिसतं ना याला म्हणतात मूव्ह टूल. मूव्ह टूल म्हणजे कोणताही जर फोटो आपण सिलेक्ट केला असेल किंवा त्याला त्या फोटोला दुसरीकडे मूव्ह करण्यासाठी आपण या मूव्ह टूलचा उपयोग करू शकतो. याच्यावरती क्लिक करायचं मूव्ह टूल आणि याला करायचं अप्लाय. अप्लाय केल्यानंतर बघा हे सिलेक्ट झालेले आहे, आणि ही सिलेक्ट झालेली इमेज इथे कैची दिसते ना तुम्हाला. आता याला क्लिक करून इकडे ड्रॅग करायचं, किंवा कंट्रोल सीने कॉपी करायचं आणि पेस्ट करायचं. तर पहिली पद्धत आपण याला क्लिक करून साईडला ड्रॅग करू. ओके, एक पद्धत आपण क्लिक करून ड्रॅग केली, आणि दुसरी पद्धत म्हणजे याला कॉपी करायचं, कंट्रोल सीने कॉपी करायचं आणि या इमेजवरती क्लिक करायचं. इथे बघा इमेज क्लिक केली तर ऑटोमॅटिक एक नवीन लेअर तयार झालेली आहे, आणि जो फोटो सिलेक्ट केला आहे ती लेअर इथे दिसते. आणि इथे कंट्रोल व्ही करायचं. बघा आपण कंट्रोल सीने कॉपी पेस्ट करू शकतो, किंवा इथनं उचलून इकडे येऊ शकतो, आणि जे ॲज फोटो येतो इथे तसाला तसा राहतो. तर आपलं काय करायचं, ही लेअर 2 झाली, आपण या लेअरला डिलीट करायचं. तर डिलीट करण्यासाठी काय करायचं, या लेअरवरती राईट क्लिक करायचं आणि इथे दिलेले डिलीट लेअर. ओके, आणि इथे एस करायचं, किंवा दुसरी पद्धत म्हणलं तर इथे या लेअरवरती क्लिक करायचं आणि सर्वात खाली इथे दिसतं ना डिलीट, याच्यावरती क्लिक करायचं आणि याला करायचं एस. बघा ती लेअर डिलीट केलेली आहे. ओके, आता काय करायचं, ही जे इमेज आहे, हा जो फोटो आपण इथे घेतलेला आहे या फोटोची साईज आपल्याला. ओके, आता सर्वात वरती बघा याला म्हणतात ऑप्शन्स बार. आता ऑप्शनमध्ये काय करायचं, हे जे शो ट्रान्सफॉर्म कंट्रोल याच्यावरती टिक द्यायचं. टिक दिल्यानंतर इथे बघा काही ऑप्शन्स आलेले सिलेक्ट करण्यासाठी. थोडंसं झूम केलं तर तुम्हाला दिसेल ती व्यवस्थित. या फोटोला मी थोडंसं मिनिमाइज करून घेतो, म्हणजे आपल्याला एडिटिंग करायला थोडंसं सोपं जाणार.
हां, हा फोटो आहे. ओके. आता या फोटोला व्यवस्थित आपल्याला या मोबाईलवरती अटॅच करायचं आहे. तर काय करायचं, शिफ्ट बटन प्रेस करायचं आणि ड्रॅग करायचं. ओके. व्यवस्थित असं याला अटॅच करून घ्यायचं आहे. आणि अप्लायवरती इथे मूव टूलवरती अप्लाय करून घ्यायचं. आता हा फोटो इथे व्यवस्थित सिलेक्टेड झालेला आहे. कमी जास्त करायचं असेल तर या लेअरवरती क्लिक करायचं. या लेअरवरती क्लिक केल्यावर फोटोवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही ॲडजस्ट कमी जास्त करू शकतात. आणि त्यानंतर साईडला क्लिक करायचं किंवा इथे आपलं मूव टूलवरती क्लिक करून अप्लाय करायचं. हे अप्लाय झालेले आहे. नंतर साईडला क्लिक करायचं. बघा अशा पद्धतीने आपण फोटो इथे अप्लाय केलेले आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे जो सेकंड नंबरचा जो म्हणजे हा जो फोटो आहे, या फोटोमध्ये जो दिसतो ना कॉफी, या कॉफीमध्ये आपल्याला चाय घ्यायचा आहे. ओके. तर आपल्याला काय करायचं, जो दुसरा फोटो आहे तो आपण इथनं सिलेक्ट करणार आहोत. जो फोटो आपण हा घेणार आहे. ओके. आता याच्यामध्ये जे दिसते ना तोच फोटो आपल्याला इथे घ्यायचा. तर काय करायचं, मी थोडंसं या पिक्चरला थोडं साईडला घेतो फोटोला आणि या इमेजला थोडंसं इकडे घेतो. ओके. आणि या इमेजला थोडंसं झूम आउट झूम इन करतो, म्हणजे आपल्याला ती एडिटिंग करायला झूम करायला सिलेक्ट करायला सोपं जाईल. ओके. स्पेस द्यायचं आणि साईडला असं ड्रॅग करायचं. ज्या फोटोवरती क्लिक केलं ती लेअर इथे दिसते. मी याच्यावरती क्लिक करतो तर ती लेअर इथे दिसते. त्या लेअरचा फोटो सिलेक्टेड झाले दिसते. आपल्याला परत काय करायचं, आता करायचं राईट क्लिक. राईट क्लिक केल्यानंतर इलिप्टिकल टूलवरती क्लिक करायचं. इथनं सिलेक्ट करून घ्यायचं. इथे व्यवस्थित शिफ्ट बटन प्रेस करायचं आणि व्यवस्थित त्याला असं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कारण की आपल्याला त्या फोटोला त्या जे पिक्चरमधील जे चहा दिसतो किंवा जे कॉफी दिसते त्याला आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं. ओके. मी याला सिलेक्ट केलेले आहे आणि सिलेक्ट व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि थोडं जर मागे पुढे झालं असेल किंवा वरचं झालं असेल याला व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे. ओके. आता याला सिलेक्ट केलेले. आता याला सिलेक्ट केल्यानंतर इथे क्लिक करायचं. याला म्हणतात मूव टूल. इकडे दुसरीकडे फोटो नेण्यासाठी या मूव टूलचा यूज करतात. याला अप्लाय करायचं आणि अप्लाय झाल्यानंतर या फोटोला कॉपी करून पेस्ट करायचं किंवा याला पकडणं इथे ड्रॅग करायचं. ओके. कमी जर झालं असेल त्याला व्यवस्थित असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि मग काय करायचं, याला थोडंसं मी ओके. आणि इथे याच्यावरती क्लिक करायचं मूव टूलला आणि अप्लाय करायचं. आता हे अप्लाय झालेले. त्यानंतर इथे वरती या जे लेअर दिले लेअरवरती इथे नॉर्मल आहे. आता नॉर्मलवरती जर क्लिक केलं तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिसतात. नॉर्मल, डिझॉल्व. इथे जर क्लिक केलं तर बघा काहीतरी चेंज झालेले दिसतील आपल्याला. इथे डार्कमध्ये बघा थोडंसं डार्कमध्ये झालेले. आणि इथे जर आपण चेंज केले मल्टिप्लाय, वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आपण इथनं सिलेक्ट करू शकतो. ओके. जो तुम्हाला ऑप्शन्स सिलेक्ट करायचा असेल तो इथनं सिलेक्ट करू शकतात. बघा इथे कसं दिसतंय, एकदम थोडंसं लाईटमध्ये दिसतंय, म्हणजे ओरिजिनल झाल्यासारखं दिसतं. ओके. आता आपण इथे अशा पद्धतीने घेतले. तुम्हाला जो इथनं सिलेक्ट करायचा तो कलर इथनं सिलेक्ट करू शकता. तर मी इथे हा घेतलेला आहे आणि साईडला कुठेतरी असं क्लिक करायचं आहे. आणि याला मी थोडंसं झूम आउट करून घेतो, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित दिसेल. बघा मित्रांनो, हा जो फोटो दिसतो या फोटोमध्ये बघा कशी एडिटिंग केलेली आहे आपण. म्हणजे आपल्याला जे ओरिजिनल फोटो आहे ते अशा पद्धतीने होते. आणि हे जे एडिटिंग केलेले आपण लेअर 1 लेअर 2 याला आपण व्हिजिबल करू शकतो. म्हणजे याला या लेअरला आपण तात्पुरतं याला बंद करू शकतो. या लेअरला हे जे आय दिसतं, डोळ्याचं जे आयकॉन दिसतं त्याच्यावरती क्लिक केलं तर त्याला व्हिजिबल करू शकतो, बंद करू शकतो. परत त्याला पाहण्यासाठी आपण त्याच्यावरती क्लिक केलं तर परत ते असं चालू बंद करू शकतो. ओके. हे झालं आपण इलिप्टिकल आणि मर्की टूल कसं यूज करतात. त्यानंतर आपण दुसरी पद्धत म्हणजे जसं की मी याला थोडंसं मिनिमाइज करून घेतो आणि आपल्याला दुसरा फोटो ओपन करायचा, तो म्हणजे डबल क्लिक करायचं. आणि याच्यामध्ये जे फोटो दिलेले वेगवेगळ्या प्रकारचे ते फोटो कसे यूज करायचे ते पण आपण इथे शिकणार आहोत. फोटोजमध्ये इथे क्लिक केलं तर ते इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज दिसतात. तर याच्यामधनं एक फोटो सिलेक्ट करायचा. तो फोटो सिलेक्ट करतो मी, हा फोटो. ओके. या फोटोवरती क्लिक केलेले आहे. त्यानंतर ओपनवरती क्लिक करायचं. आता ओपनवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे लेअरमध्ये कोणता दिसतो फोटो, हा फोटो बॅकग्राऊंडमध्ये दिसत आहे. आणि ज्यावेळेस आपण फोटो ओपन करतो त्या फोटोचे एक कॉपी तयार करून घ्यायची, म्हणजे डुप्लिकेट तयार करून घ्यायची. राईट क्लिक केलं
तर त्याचं एक डुप्लिकेट तयार होणार. डुप्लिकेट तयार जरी झालं, समजा आपण चुकून कधी कधी काय होतं आहे, एखाद्या फोटोवरती कधी कधी कोणत्या एका फोटोवरती सिलेक्ट होऊन याला डिलीट बटन प्रेस केलं तर असं होतं, आणि याला जर कंट्रोल सेव्ह केलं तर डायरेक्ट तो फोटो हा सेव्ह होतो ओरिजिनली. मग परत तो बॅकअप फोटो अंडू होत नाही. याला कधी कधी सेव्ह केल्यानंतर अंडू होत नाही. याला अंडू करू शकतो आपण कंट्रोल झेडनी, पण जर सेव्ह झाला तर ते अंडू होणार नाही. आणि तो फोटो जर आपल्याकडे एकच असेल आणि खूप मेहनत घेऊन जर आपण तो फोटो काढला असेल तर परत तो फोटो आपल्याकडनं डिलीट होणार किंवा तो खराब होणार. म्हणून त्याचं एक तो कॉपी करून साईडला ठेवायचं किंवा बॅकअप घेऊन ठेवायचा तो फोटो. आणि किंवा जर तुम्ही डायरेक्ट करायला गेले तर कधी कधी काय होतं, असं जर चुकलं तर मग त्याला सेव्ह केला गेलं चुकून तर मग ते परत फोटो घेणं मुश्किल होतं. म्हणून कधी कधी काय करायचं, कधी पण त्या फोटोवरती एडिटिंग करताना ओरिजिनल फोटो जो आहे तो कॉपी करून साईडला ठेवायचा किंवा यालाच डुप्लिकेट करून घ्यायचं. जरी कधी कधी सेव्ह झाला चुकून काय झालं तर मग तो बॅकअपमध्ये एक फोटो राहायला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण त्याला बॅकअपमध्ये घेण्यासाठी राईट क्लिक करून डुप्लिकेट करू शकतो. त्यानंतर इमेज साईज कशी करायची, कॅनव्हास साईज कशी घ्यायची, हे पूर्ण आपण इथनं शिकणार आहोत. तर ही जी इमेज साईज आणि कॅनव्हास साईज हे बघण्यासाठी आपण काय करू शकतो, इमेज साईज दिलेली, ती इमेज साईजवरती क्लिक करायचं. ही इमेजची साईज आहे, की दिलेली विड्थ 36 आहे आणि हाईट 27 सेंटीमीटर आहे. आपण अशा पद्धतीनं साईज कमी जास्त करू शकतो. आता हे जे दिलेले या नवीन आपल्याला काय करायचं आहे, कॅनव्हास घ्यायचं आहे. कॅनव्हास घेण्यासाठी काय करायचं, कंट्रोल एन बटन प्रेस करायचं. कंट्रोल एन केल्यानंतर इथे बघा, इथे टायटल तुम्हाला कोणत्या नावाने घ्यायचं ते इथे टायटल देऊ शकतात. इथे वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज क्लिप बोर्ड घ्यायचं असेल किंवा फोटोमध्ये घ्यायचं असेल, वेब घ्यायचं असेल, काय घ्यायचं असेल, कस्टम घ्यायचं असेल, इथे घेता येतं. ओके, तर मी इथे काय करतो, एक नवीन यूज सी पेपरवरती क्लिक करतो आणि त्यानंतर इथे ओकेवरती क्लिक करायचं. ओके, आता इथे इंचेसमध्ये दिलेले आणि याचं, आणि कधी पण इथे जे कलर मोड आहे हा RGB ठेवायचा आहे. RGB याच्यामुळे ठेवायचं, जर तुम्ही आपण दुसरा कलर घेतात म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट किंवा दुसरा कलर येणार नाही. RGB घेतला जो आपण ओरिजिनल फोटो येतो आपण व्यवस्थित एडिटिंग करू शकतो. म्हणून आपण इथे एक कॅनव्हास घेतलेले. ओके, हे कॅनव्हास आहे. आता आपल्याला या कॅनव्हासमध्ये समजा या फोटोवरती काहीतरी इकडे मूव्ह करायचं असेल तर आपण मागील जो फोटोज होता किंवा मागील फोटोमध्ये एडिटिंग केली होती ती फक्त आपण काय केलं होते, इलिप्टिक टूल आणि मर्की टूल कसं यूज करायचं. आता या फोटोमध्ये आपण वरचे ऑप्शन दिलेले आहेत, हे वरचे ऑप्शन कसे यूज करायचे आहेत मर्की टूलमध्ये ते आपण इथे शिकणार आहोत. आता सर्वात पहिले काय करायचं, मी इथे एक रेक्टँग्युलर यूज केलेलं आहे. आता रेक्टँग्युलर यूज केल्यानंतर वरती बघा, इथे या ऑप्शन्स बारमध्ये टूल सिलेक्ट झालेली दिसतं आपल्याला. त्यानंतर इथे काय दिलेले, इथे वेगवेगळ्या प्रकारचे न्यू सिलेक्शन, इथे आपल्याला ॲड सिलेक्ट करण्यासाठी किंवा सबस्ट्रॅक्ट करण्यासाठी किंवा आपल्याला दोन वेळेस सिलेक्शन केलं असेल तर जो मधला सिलेक्शन आहे ते आपल्याला इथे करता येते. इंटरेस्ट विथ सिलेक्शन दोनमधील जो डिफरन्स असतो तो आपण बघू पुढे. तर सर्वात पहिले काय करायचं, आपल्याला इथे या ॲड सिलेक्शनवरती क्लिक केलेलं आहे आणि इथे जर असं सिलेक्ट केलं तर काय झालेलं आहे, सिलेक्ट झालेले आहे. सिलेक्ट झाल्यानंतर हे मूव्ह टूल आहे, मूव्ह टूलवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर काय करायचं, थोडंसं मी या साईडला ड्रॅग करतो आणि याला क्लिक करून इकडे क्लिक करायचं. आता हा फोटो इथे आपण काय केलेलं आहे, मूव्ह केलेलं आहे. ओके, याला साईजला कधी कधी काय करायचं, कधी पण हे जे दिलेले शो ट्रान्सफरन्स कंट्रोल याला चेक राहू दे. जर अनचेक असेल तर मग या फोटोला तुम्हाला साईज कमी जास्त करता येणार नाही. साईज कमी जास्त करण्यासाठी किंवा इथे दिलेले ॲड टू सिलेक्ट हे पण कसं यूज करतात ते बघणार. सर्वात पहिलं काय करायचं आहे, इथे क्लिक राहू द्यायचं म्हणजे या फोटोला आपण कमी जास्त करता येते. ओके, अशा पद्धतीने परत याच्यावरती क्लिक करायचं, अप्लाय करायचं, नंतर इथे क्लिक करायचं. आता वरती बघा इथे फिदर आहे, ही फिदर कधी पण आपण जशी फिदर आपल्याला घ्यायचं असेल ते फिदर आपण इथं घेऊ शकतो. सध्या मी इथे 10 फिदर घेतलेले, ठीक आहे, 10 पिक्सल इथे घेतलेले. त्यानंतर याला मी इथे सिलेक्ट करून घेतो तेवढा एरिया आणि सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, आपल्याला मूव्ह टूलवरती क्लिक करायचं, क्लिक करून ड्रॅग करायचं. या दोनमध्ये शिफ्ट बटन प्रेस करून जर ड्रॅग केला तर त्याची हाईट आणि विड्थ दोन्ही सोबत होणार. आता या दोन फोटोमध्ये काय फरक दिसतंय बघून घ्यायचं आहे, या फोटोमध्ये आणि या फोटोमध्ये. याला अप्लाय करतो इथे. ओके, हे अप्लाय झालेले दोन्ही फोटो. त्यानंतर आता थोडंसं याच्यामध्ये मी हे घेतलेले. आता काय करतं आपल्याला, मी इथे करतो मर्की टूलवरती क्लिक आणि सेकंड दिलेले ॲड सिलेक्शन. कधी कधी आपल्याला काय होतं, दोन वेळेस ॲड करावं लागत असतात. जसं की मी इथे क्लिक करून असं, आता ॲड सिलेक्शन आपल्याला अजून ॲड करायचं असेल याच्यामध्ये तर आपण ॲड अजून करू शकतो. याला क्लिक करून असं ड्रॅग केलं तर बघा हे ॲड सिलेक्ट झालेले. म्हणजे आपल्याला ॲड सिलेक्शन करण्यासाठी अशा पद्धतीने आपण यूज करू शकतो. जे काय आपल्याला सिलेक्शन ॲड करायचं असेल त्याच्यामध्ये तर आपण अशा पद्धतीने ॲड सिलेक्ट करू शकतो. याला क्लिक करून असं ड्रॅग करायचं इथे.
ओके, हे बघा अशा पद्धतीने आपण ड्रॅग करू शकतो. इथे जे लेअर दिले हे लेअर पण आपण डिलीट करू शकतो किंवा हे लेअर याच्यामध्ये बघा इथे इलिप्टिकल टूलमध्ये त्यानंतर आपल्याला इथे शिकायचं आहे सबस्ट्रॅक्ट फ्रॉम सिलेक्शन. सबस्ट्रॅक्ट म्हणजे आता इथे जर क्लिक केलं मी थोडंसं याचं पिक्सल कमी करून घेतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित प्रॅक्टिस करायला सोपं झाली. इथे 0 ठेवतो मी आणि इथे डी सिलेक्ट Ctrl+D बटन प्रेस केलं तर ते डी सिलेक्ट होणार. आता सबस्ट्रॅक्ट कसं असतं, सबस्ट्रॅक्ट म्हणजे जसं की मी इथे एवढा भाग सिलेक्ट केलेला आहे. ओके, आता याला जर मी असं सिलेक्ट करून घेतलं तर काय होतं ते सबस्ट्रॅक्ट होतं आहे म्हणजे तो भाग हा डिसिलेक्ट होत आहे. ओके, म्हणजे आपल्याला सबस्ट्रॅक्ट आणि इथनं ॲड सिलेक्शन पण करू शकतो. त्यानंतर इथे दिले याला म्हणतात इंटरेस्ट विथ सिलेक्शन म्हणजे जो भाग आपल्याला 2 भागमधला जो कॉमन वाटतो तो आपण सिलेक्ट करू शकतो. आता 2 मधला कोणता कॉमन आहे तर हा कॉमन आहे. या 2 मध्ये कोणता कॉमन वाटतो तर हा कॉमन वाटतो. म्हणजे कोणता जर आपण फोटो सिलेक्शन केलेले असेल तर त्या सिलेक्शनमध्ये आपल्याला जो भाग कॉमन वाटतो तो कॉमन आपल्याला घेता येतं. आता हे या 2 सिलेक्शन केलेले या 2 मध्ये काय कॉमन वाटते की हा एवढा भाग कॉमन वाटतो. हे इथं आपण करू शकतो. ठीक आहे, याला मी थोडंसं मिनिमाइज किंवा एक नवीन फोटो घेतो इथं आपल्याला की व्यवस्थित आपल्याला ते प्रॅक्टिस करता येणार सोपं जाईल. मी इथे हा फोटो घेतो, याच्यावरती ओपन करतो तर आपल्यासमोर एक फोटो आलेला आहे हम दिल दे चुके सनम. आता हा जो फोटो आहे या फोटोवरती आपल्याला काय करायचं आहे इथे क्लिक करून याचं जे फिदर 0 राहू देतो आणि या सिलेक्शनला मी इथनं पूर्ण हा जो डोळे जे दिलेले आणि मी याच्यावरती मोटूलवरती क्लिक करून इथे ड्रॅग केलेले आहे. ओके, आता हे ड्रॅग केलेले कसं दिसत आहे कैचीनं कापून फोटो लावल्यासारखं दिसत आहे. पण याचं जर फिदर मी किती केलं इथे जर याचं फिदर मी 10 केलं ओके किंवा 20 केलेले 10 करून पहिले आणि नंतर याला मी इथे सिलेक्शन करून घ्यायचं परत एकदा आणि मूव टूलवरती क्लिक करायचं आणि त्याला क्लिक करून ड्रॅग करायचं. आता हे 2 फोटो घेतलेले आहेत. ओके, हा एक आणि हा एक आणि दुसरा घेऊत आपण आता तो त्याचं फिदर मी इथे जे 50 पिक्सल केलेले इथे ते फिदर आणि आता सिलेक्शन करून बघूत आपण काय होतं ते. ओके, त्याला सिलेक्शन केलेले त्यानंतर मूव टूलवरती क्लिक करायचं याला क्लिक करून ड्रॅग करायचं. ओके, मी जे आधीचे फोटोज आहेत त्याला मी डिलीट करतो इथं किंवा थोडंसं याला मी हाईड करून घेतो इथे. ओके, याला क्लिक करून साईडला वरती ड्रॅग करायचं. बघा दोन्ही फोटोमध्ये काय फरक दिसतो तो. ओके, हे 50 फिदर घेतलेले आणि ते वरचे किती घेतलेले होते 10 आणि 0. तर हे कसं दिसत आहे फिदर आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो हे तुम्हाला समजलं असेल फिदर. ओके, त्यानंतर स्टाईल जर आपल्याला कोणता फोटो पिक्सलमध्ये रेशो कन्फर्म ठेवायचा असेल तर आपण ते घेऊ शकतो. विड्थ 2 आणि हाईट 1 इथं आपण चेंज करू शकतो. आपल्याला विड्थ किती घ्यायची असेल जसं की मी ते विड्थ 3 घेतलेले हाईट किती घ्यायची ती घेऊ शकतो. आणि त्यानं ज्यावेळेस आपण सिलेक्शन करायला जातो त्यावेळेस काय होतं तो बरोबर त्याच साईजनं ते राहते. आपल्याला जर असं पोर्ट्रेट करायचं असेल किंवा उभं जर सिलेक्ट करायचं असेल ते होणार नाही. त्यामुळे काय करायचं इथे रेशो हा नॉर्मल ठेवायचा. त्यानंतर आपल्याला जसं सिलेक्शन घ्यायचं आपण तसं घेऊ शकतो. पण ते आपल्याला जर एखादा कन्फर्म परफेक्ट आपल्याला रेशो घ्यायचा असेल तर आपण तिथनं टाईप करून घेऊ शकतो किंवा फिक्स साईज घ्यायची असेल आपल्याला ती साईज आपण घेऊ शकतो. किती पिक्सलमध्ये आपल्याला ती साईज घ्यायची ती इथनं पिक्सल टाईप करून घ्यायचे आणि ते आपण अशा पद्धतीनं घेऊ शकतो. आता हे तुम्हाला समजलं असेल की फिदर कसं यूज करायचं किंवा एखादं लेअर आपल्याला ॲड कशी करतात त्या लेअरमध्ये कसं काम करतात ते पण आपण इथे शिकणार आहोत. तर आपल्या काय करायचं एक नवीन मी इथे फोटो यूज करतो डबल क्लिक करून इथे दिलेला आहे सेकंड फोटो तो म्हणजे ठीक आहे हाच फोटो घेऊता आणि याच फोटोवरती आपण एडिटिंग करूता. ओके, आता जो हा फोटो आहे या फोटोमध्ये आपल्याला काय करायचं आहे इथे डोळ्यांचा कलर आपण चेंज करूता. आता काय करायचं एक नवीन लेअर क्रिएट करायची. एक नवीन लेअर घेतलेली आणि कधी पण काय जे एडिटिंग करायचं असेल तर याच लेअरवरती क्लिक करायचं. नवीन लेअरवरती या फोटोवरती काही करायचं नाही. जो बॅकग्राऊंड फोटो दिसतो याच्यावरती काही बदल करायचा नाही. लेअरवरती बदल करायचा आहे आणि प्रत्येक एडिटिंगला एक वेगवेगळी लेअर तयार करायची. तर ते कशी आता आपल्याला याचा डोळ्यांचा कलर चेंज करायचा. इथे जे दिलेले या फोटोला आपल्याला चेंजेस करायचं असेल या डोळ्याला किंवा आपल्याला हे जे ओठ दिसतात लिप दिसतात याला कलर चेंज करायचा तर काय करायचं इथे याचं याला म्हणतात पेन टूल. पेन टूलमध्ये इथे वेगवेगळ्या प्रकारचे पेन्स दिसतात. कोणत्या प्रकारचा पेन टूल यूज करायचा जसं की मी इथे फ्री फ्रॉम पेन टूल आहे आणि पेन टूल तरी इथे जर असं क्लिक केलं तर आपण अशा पद्धतीने पेन टूल यूज करू शकतो. आपल्याला जिथपर्यंत पॉईंट पाहिजे ते पॉईंट आपण तिथे क्लिक करून घेऊ शकतो. आता ठीक आहे, याला असं व्यवस्थित
पेन टूल यूज करून घ्यायचं आहे आणि मी याला असं व्यवस्थित करून घेतल्यानंतर कंट्रोल इंटर बटन प्रेस करायचं आहे. कंट्रोल इंटर केल्यानंतर हे सिलेक्शन झालेले आहे. आता सिलेक्शन झाल्यानंतर याला कलर घ्यायचा आहे. कलर देण्यासाठी कलर चेंज करायचा. तर कलर चेंज इथं बघा कलरवरती यायचं आहे आणि इथनं आपण कलर चेंज करतो. जो कलर घ्यायचा त्याच्यावरती क्लिक करायचं, ओके करायचं. आता इथे कलर फिल करण्यासाठी अल्ट डिलीट बटन प्रेस करायचं. ओके डिलीट केल्यानंतर वरती बघा इथे लेअरमध्ये यायचं आणि या लेअरवरती ऑपेसिटी इथनं कमी करायची. ओके ऑपेसिटी आपण जशी कमी करू तसं ते आपल्याला कमी जास्त करता येते. ओपेसिटी कमी जास्त करू शकतो आपण इथे. ओके साईडला याच्यावरती थोडं साईडला इथे मी क्लिक करतो आणि साईडला क्लिक करतो. बघा साईडला क्लिक केलेली बघा कसं दिसत आहे.